काला कानून रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि ओबीसी क्रांती दलाचा कार्याध्यक्ष आहे। आज नागपूरच्या या यशवंत स्टेडियम पासून तर संविधान चौकापर्यंत सकल ओबीसी महासंघाचा एक महामोर्चा आयोजित केलेला आहे। उद्देश हा आहे की 2 सप्टेंबरचा जो महाराष्ट्र सरकारने पारित केलेला जीआर जो आहे तो काळा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा। कारण यांनी ओबीसी वरच नव्हे तर ओबीसी समवेत व्हीजेएनटी, एसबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, इव्हन मायनॉरिटीच्या सर्व हक्कांवर गदा आलेली आहेत आणि म्हणून हा बेकायदेशीर जो जीआर आहे तो रद्द करण्यात यावा। कारण कुठल्याही गॅजेटचा अर्थ घेऊन ज्या प्रगत जाती आहेत त्यांना ओबीसी करून आमच्या ओबीसीच्या छातावर बसवणं हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने पहिले ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाची जातनीय जनगणना करावी। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या तत्वानुसार आणि भारतीय संविधानानुसार सर्व समाजाला त्यांच्या जातीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे। म्हणून जातीय जनगणना पहिले करणं, जी 50% इंदिरा साहनीच्या केसच्या अनुषंगाने टाकण्यात आलेली अट आहे ती रद्द करणं आणि सर्व प्रवर्गाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, नोकऱ्यांमध्ये, पदोन्नतीमध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देणं ही काळाची गरज आहे। जर ओबीसी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 60 ते 65% आहे तर 60 ते 65% जागा सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी साठी रिझर्व्ह ठेवाव्या। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइबला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व द्यावं म्हणून ही लढाई आहे आणि जोपर्यंत हा काळा जीआर 2 सप्टेंबरचा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या महाराष्ट्रातल्या सरकारला चैनीनं झोपू देणार नाही। केंद्र सरकारला यानंतर पुढचा जो काही काळ आहे हा सुखाचा निश्चित राहणार नाही म्हणून त्यांनी सर्व बहुजनांची परीक्षा देणं थांबवावं आणि हा जीआर रद्द करावा आणि सर्व प्रवर्गाला न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे। जय भारत, जय संविधान। आमच्या खंगार साहेबांचा इंटरव्ह्यू माझं नाव सुरेश खंगार आहे। मी एकलव्य सेनेचा भंडारा जिल्ह्याचा उपमुख्य संघटक आहे। आम्ही सर्व व्हीजेएनटी समूह व विशेषतः भोई समाज हा ओबीसी समाजामध्ये येथे मोडला जातो। ज्या प्रकारे हा जीआर काढण्यात आलेला आहे आणि मराठ्यांना ज्या प्रकारे सरसकट आरक्षण देण्याचं प्रावधान करण्यात आलं त्याच्या विरोधामध्ये आज संपूर्ण भोई ढिवर समाज, व्हीजेएनटी समाज, ओबीसी समाजाच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेला आहे। जेव्हापर्यंत हा जीआर संपुष्टात येणार नाही आणि आम्हाला आमच्या जनसंख्येनुसार आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। इन्कलाब जिंदाबाद।